स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. ईश्वरपुरात धडाडली सदाभाऊंची तोफ. जयंत पाटील स्टेजवर ऐकतच राहिले. पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण. प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, डीजे पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल. तर आजच आपली बुकिंग निश्चित करा. पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा. डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीनियुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. महाराज समाधान शिबिर आज ईश्वरपूर या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार व विकसनशील दूरदृष्टी असणारं नेतृत्व आदरणीय देवाभाऊ यांचा आज वाढदिवस आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचा हा जन्मदिवस आणि जयंतीचा कार्यक्रम अशा या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ईश्वरपूर विधानसभेचे आमदार आदरणीय माजी मंत्री जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय अध्यक्ष निशिकांत दादा पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय राहुल दादा महाडी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय गौरव नाईकवाडे, पृथ्वीराज पाटील, आदरणीय आनंदरावजी मनगुंडे, आदरणीय चिमनभाऊ डांगे, माजी आमदार आदरणीय भगवानजी साळुंके, सभापती उदय पाटीलचे, अभिजित पाटील, कंटावजी नाना, केदार पाटील, अमोल पाटील, विनायक जाधव, वैभव पवार, सागर खोत, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या शेतकरी भावांनो, माता भगिनी, पत्रकार भाव, या राजस्व अभियानासाठी खऱ्या अर्थानं गेले 8-10 दिवस ज्यांनी परिश्रम घेतले ते विभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, ईश्वरपूरच्या तहसीलदार श्रीमती सारिका लष्कर, आष्ट्याचे तहसीलदार लिंबारे साहेब आणि वेगवेगळ्या विभागाचे सर्व प्रमुख, मग आमचे ईश्वरपूरचे नगरपालिकेचे शिवा असतील, पंचायत समितीचे त्या ठिकाणी गट विकास अधिकारी असतील,
गाव पातळीपासून मग तलाठी आहे, सर्कल आहे, ग्रामसेवक आहे, कृषी विभाग आहे, या सगळ्या विभागानं खऱ्या अर्थानं या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर ही आपण आपल्या तालुक्यामध्ये महसूल मंडळामध्ये गेली अनेक वर्ष आपण राबवत आलेलो आहोत. कारण या अभियानाच्या माध्यमातून गाव पातळी मध्ये राबणारा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, वेगवेगळे घटक असतील, यांच्या समस्याचं खऱ्या अर्थानं निवारण या अभियानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे. सरकार सामान्य माणसाच्या दारापर्यंत या शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पोहोचत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचा वाढदिवस आणि दादांची जयंती. खरं बघितलं तर दादा आता आपल्यामध्ये नाही आहे. आज त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्र आज मनोभावे त्यांची आठवण जयंतीच्या निमित्तानं करत आहे. कारण दादांचा स्वभाव होता की जे मनात आहे, जे पोटात आहे, ते दादांच्या ओठामध्ये असेल. काम करत असताना मला सभागृहामध्ये 7-8 वर्ष त्यांचा साहस लाभला. ते ज्यावेळी बोलायचे, एखादं काम बसत नसेल तर नाही म्हणून सांगायचे, रागानं काही वेळा बोलायचे, पण नंतर लगेच 5-10 मिनिटानं तो विषय समजावून घ्यायचे आणि मग ठीक आहे मार्ग काढा. त्यांना एखादा विषय पटला तर ते लगेच फोन लावत होते. आणि म्हणून एक असा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये कामाच्या विकासाच्या रूपानं एक ठसा उमटवून खऱ्या अर्थानं दादा आपल्यातून निघून गेले. आणि आज आपण त्यांचा जयंतीचा कार्यक्रम, त्यांना त्यांची आठवण जपण्याचं काम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. योगायोगाने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं जर बघितलं तर विदर्भामधून सेवाव्रत स्वीकारलेल्या एका सामान्य कुटुंबामधून देवाभाऊचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उदयाला आलं. नगरपालिकेचे नगरसेवक ते नगराध्यक्ष, नगराध्यक्ष ते आमदार आणि आमदार ते मंत्री, एवढा मोठा दीर्घकाळ, एवढा मोठा राजकारणामध्ये पल्ला, पाठीमागं काही वारसा नसताना खऱ्या अर्थानं जो त्यांनी पार केला, त्यांच्या पाठीशी कुठेतरी निश्चितपणानं परमेश्वराचा मोठा आशीर्वाद आहे. कारण एवढ्या तळातल्या राजकारणामध्ये येणं, राज्याचा मुख्यमंत्री होणं, जेवढ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्द आतापर्यंत लिहिल्या गेल्या त्या सगळ्यांची कारकीर्द ओलांडण्याचं काम हे एका छोट्या कुटुंबातल्या, वारसा नसणाऱ्या कुटुंबातल्या
राजकीय पाठबळ नसणाऱ्या कुटुंबातल्या त्याच्या पलीकडे जाऊन राजकारणामध्ये नावं मोठी लागतात, घराने मोठी लागतात, पण घरानं मोठं नाही, नाव मोठं नाही, पण बुद्धीच्या जीवावरती या राज्याचा 2 वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होण्याचा सन्मान आणि मान खऱ्या अर्थानं देवाभाऊ सारख्या माणसाला मिळाला. आणि मी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परमेश्वर चरणी प्रार्थना करेन की त्यांना असं उदंड यश मिळत जाऊ, त्यांना त्यांच्या आरोग्याचा मिळावा. हे अभियान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राबलं गेलं पाहिजे. ही भूमिका सरकारची आहे. अनेक चांगल्या योजना सरकारनं सुरू केल्या, विशेषतः आपल्या विभागामध्ये. मी तहसीलदार मॅडमचंही अभिनंदन करतो, लिंबारे साहेबांचं सुद्धा आष्ट्याच्या अपर तहसीलदार यांचं अभिनंदन करतो, प्रांतांचंही करतो, सगळ्या त्यांच्या टीमचं. कारण मला आठवतं की या अभियानच्या माध्यमातून अनेक शिबिरं मी मंत्री होतो त्या काळात घेतली, आताही घेतली. याच्या मागचं कारण आहे की गावात सामान्य माणसाला त्याच्या गरजा फार छोट्या असतात, त्याचं काम फार छोटं असतं, पण त्या सामान्य माणसाच्या दृष्टीनं त्याचं काम मोठं असतं. आणि म्हणून सरकारनं अनेक योजना आणल्या, त्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जर खरं बघितलं तर मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना, या राज्याचे महसूल मंत्री यांचं या अभियानाच्या माध्यमातून मी अभिनंदन करत की शेवटचा शेतकरी हा मेन रस्त्याला जोडला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा काही वादविवाद होतात आणि तोंडाचा समोरचा शेतकरी शेवटच्या पाठीमागच्या शेतकऱ्याची रस्ता रोखून धरतो. का? सोसायटीला मतदान केलं नाही, ग्रामपंचायतीला केलं नाही, जिल्हा परिषदेला केलं नाही, आमदारकीला केलं नाही, आडवा रस्ता, वाढवा ऊस. पण मी प्रांताला आणि तहसीलदारला सांगितलं, सरकारनं आता कायदा केला, शेवटच्या माणसाचा रस्ता कुणाला सुद्धा अडवता येणार नाही. ज्यांना अडवला असेल तो रस्ता खुला करा, पोलीस संरक्षण घेऊन खुला करा. हा निर्णय खऱ्या अर्थानं सरकारनं केला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. बऱ्याच वेळा राजकीय कारणांतर रस्ते अडवले जातात. पूर्वी एखादा रस्ता मोकळा करायचा, पोलीस संरक्षण घ्यायचं तर त्याला पैसे भरायला लागायचे. पण आता सरकारनं निर्णय घेतला, शेतकऱ्यानं 1 रुपया सुद्धा भरायचं काम नाही, शेवटच्या माणसाला रस्ता दिला जाईल. आणि म्हणून बळीराजा, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना या राज्यामध्ये सुरू झाली, आपल्याकडे सुरू आपण केली. यावर्षी आपण 100 किलोमीटर एवढे पानंद रस्ते मंजूर करून आणलेले आहेत आणि चांगलं काम केलं. प्रांताने, तहसीलदारने या संदर्भामध्ये चांगलं काम केलं. आता ठीक आहे, काही अधिकाऱ्यांच्या मुळे, आडवतोटपणामुळं त्या कामाला खीळ बसली. पण हे सरकार गतिमान आहे. एखाद्या अधिकाऱ्यानं काम अडवलं तर त्याचे निश्चितपणानं गय केले जाणार नाही, कारण आपण जनतेचे नोकर आहोत हे भान ठेवून आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. संजय गांधी निराधार योजना असेल, दिव्यांगाची योजना असेल, अशा अनेक योजना आज आपण राज्यामध्ये, आपल्या भागामध्ये आपण राबवतो. मी अनेक गावात फिरतो की आम्हाला
42,000 रुपयाच्या आत उत्पन्न आहे, पण आम्हाला रेशन कार्ड नाही. काय म्हणले, रेशन कार्ड आहे पण धान्य मिळत नाही. आम्ही ठरवलं आढावा घ्या. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करेल की सरकारनं रेशन युनिट आता जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट आता वाढवून दिलेलं आहे आणि आपल्या वळवा तालुक्याला ते उद्दिष्ट आता 10,000 युनिटचं मिळालेलं आहे. म्हणजे गावागावातल्या गरिबाला मोफत धान्याचा लाभ मिळालाच पाहिजे. या दृष्टीतनं खऱ्या अर्थानं काम होणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक चांगल्या योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. एक महत्वाची योजना महसूल मंत्र्यांनी घोषणा केली की ज्या लोकांनी अतिक्रमण करून घरं बांधलेली आहेत आणि मग ती जागा गायरांची नसेल, ती जागा वन खात्याची नसेल, ती जागा रेल्वेची नसेल, पण ती जागा शासनाची असली, नगरपालिकेची असली, गावठाणची असली, ग्रामपंचायतची असली, जिल्हा परिषदची असली, पंचायत समितीची असली, तर त्या जागेवरची सगळी घरं निर्माणून करण्यात यावीत असा एक ऐतिहासिक निर्णय दिला. जी घरं 2011 पूर्वीची आहेत. इथं प्रांत आहे त्याला 2011 पूर्वीची घरं जे नियमांकून करायचे आहे, जी जागा वन खातं, रेल्वे खातं सोडून, गायरान सोडून तो अधिकार आपल्याला दिलाय, समितीला दिलाय. मग ती जागा पंचायत समितीची असेल, ती जागा झडपीची असेल, ती जागा शासनाची असेल, ती जागा जिल्हा परिषदेची असेल, अशा जागेवरची घरं नियमांकन करायला कुणाची सुद्धा परवानगीची गरज नाही. तुमच्या समितीने त्याला मान्यता द्यायची आहे आणि अशी घरं जी असतील वळवा तालुक्यामध्ये ते सगळ्याच्या सगळ्या तुम्ही मंजूर करून टाका. अरे गरिबाला काय वाटतं, माझ्या नावावर घर असावं. गरिबाची काय अपेक्षा असते? एक घर हे त्याचं स्वप्न असतं. आणि म्हणून काय प्रस्ताव तुम्ही मान्यतेला इकडं तिकडं पाठवू नका. कायदा आपला सांगतोय, कायदा मंडळातला मी सदस्य, त्या सगळ्या प्रस्तावांना लवकरात लवकर तुम्ही मान्यता देऊन टाका. आणि महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण केलेल्या गरिबाला घर देणारा तालुका कोणता असेल तर तो क्रांतिसिंह नाना पाटलांचा वळवा तालुका आहे. हा खऱ्या अर्थाने इतिहास तुम्ही तयार करा. कारण शेवटी सामान्य माणसाला त्याच्या दृष्टीनं त्याच्या गरजा पूर्ण होणं अत्यंत गरजेचं. बाप मेला नोंद नाही, खरेदी पत्र झालं नोंद नाही, भावाभावाच्या वाटण्या झाल्या पण त्याचं वाटणी पत्रकानुसार नोंद नाही. फार छोटी गाव पातळीवरची काम आहे, ती आपण खऱ्या अर्थानं गतीनं आपण पूर्ण करायला पाहिजे. वेगवेगळ्या योजना 60 वर्षाच्या वरच्या लोकांना एसटीचा मोफत पास आहे, तो मिळत नाही. त्याला कसा तो पास मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळतात. केवायसी अनेक प्रॉब्लेम आहेत, ते आपण तातडीनं दूर करायला पाहिजे. आणि हे करत असताना गाव पातळीवरती ग्रामसेवक, सर्कल, तलाठी या सगळ्यांना आपण कामाला लावलं. कारण एका गावामध्ये 7, 8, 9 अधिकारी काम करतात, शासनाचे नोकर काम करतात. आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहे, मदनीस आहे, पोलीस पाटील आहे,
कोतवाल आहे, कृषी सहाय्यक आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, सर्कल आहे. म्हणजे एका गावामध्ये आपली 8-8, 9-9 माणसं काम करत आहेत. पण काय परिस्थिती आहे? तलाठी कधी येतो गावाला माहित नाही, ग्रामसेवक कधी येतो जातो गावाला माहित नाही, कृषी सहाय्यक कधी येतो गावाला माहित नाही. या अभियानाच्या निमित्तानं मी सुचवेन की गावाच्या ग्रामपंचायतच्या बाहेर एक फलक असला पाहिजे की ग्रामसेवक या वाराला असणार आहे, तलाठी ह्या वाराला असतील, सर्कल ह्या वाराला असतील. अरे सामान्य माणसाला आपण भेटूया आणि आपण त्याचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करूया. सामान्य माणसाला त्याचं काम झाला की तो आनंदात असतो, त्याला बाकी काय देणार घेणार नसतो. आणि म्हणून निश्चितपणे आष्टा परिसरामध्ये फिरत असतात लोक माझ्याकडे आले की आमच्याकडे पुरवठा अधिकारी नसल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम तयार होतो. बैठकीत ठरलं एक आष्टाला पुरवठा अधिकारी तुम्ही द्या. मी पत्र दिला. मला खऱ्या अर्थानं तालुक्यातली जनता, आपल्या तालुक्यामध्ये विकास प्रत्येकाला आपापल्या परीने केला. मी कधी एखादा रस्ता दिला तर मी कधी डिजिटल बोर्ड लावायच्या भानगडीत पडलो नाही. काम हे आपलं महत्वाचं आहे. काम करत असताना क्रांतिशील नाना पाटील फूड टेक्नॉलॉजी कॉलेज आणलं. खऱ्या अर्थाने एक वाघवाडीला एक मोठं कॉलेज उभा राहत आहे. आपलं तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती खऱ्या अर्थानं कोरलं जाणार आहे. अनेक रस्त्याची कामं केली असतील, हे निरंतर चालणार आहे, ते होत राहणार आहे. परंतु सामान्य माणसाचा प्रश्न ऐकून तो सोडवणं, त्याला दिलासा दे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आरोग्याच्या बाबतीमध्ये सरकार मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता योजनेच्या माध्यमातून 5 लाख 7 लाख मी तर 10 लाख रुपये एका रुग्णाला त्या ठिकाणी मिळवून दिले. 10 लाख. अरे गरीबाला एखादा मोठा आजार झाला, 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख खर्च नाही द्या, ते कुटुंब कोलॅप्स होत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना या महाराष्ट्राला मिळाल्या. लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती 2 लाख रुपयाची कर्जमाफी आणि 50,000 रुपये नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान त्याच्यावरती जमा होणार आहे. 7.5 HP पर्यंत आज शेतकऱ्यांना वीज मोफत मिळायला लागली. कारण गेली अनेक वर्ष मी सभागृहामध्ये असताना, सत्तेत असताना आम्ही म्हणलो की शेतकऱ्यावर थकबाकी 48,000 कोटीची आहे विजेची, ते संपवा. ते संपवली आता. कारण या महाराष्ट्राला मिळालेलं नेतृत्व आहे देवाभाऊ नावाचं खरोखर दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे. त्या माणसानं गावातल्या कोतवालाचा पगार वाढवला, आशा वर्करचा पगार वाढवला, अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवला, पोलीस पाटलाला तर 15,000 रुपये पगार केला. अरे तळातली माणसं हे सन्मानानं उभा राहिले पाहिजे. ते असं काम करणारं नेतृत्व या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं देवाभाऊच्या रूपाने मिळालं. आज काही नसताना बौद्धिकतेच्या जोरावरती अनेक योजना आखून हा महाराष्ट्र माझा पुढे गेला पाहिजे, या महाराष्ट्राला माझ्या प्रगती केली पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणानं मी प्रशासनाला सांगेन, चांगलं काम, योग्य काम, जनतेच्या उपयोगाचं काम तुम्ही बेधडक करा.
माझा फोन आला आणि ते काम चांगलं असलं तर थांबवू नका. कारण सामान्य माणसाला काम होणं महत्वाचं आहे. कारण आपण जनतेच्या करातून इथं आपण सगळी सेवा करत आहोत. त्यांच्यामुळं आपल्याला रोजीरोटी मिळते. प्रत्येक माणूस इथं बसलेला टॅक्स भरत आहे. त्याच्या करात खऱ्या अर्थानं तुम्हाला मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत नाही. मी आमदार असलो तर मला सुद्धा जनतेच्या करातून पगार मिळत नाही. आमदार पद म्हणजे काय हे कपाळाला लावून बाशिंग लावून काय हिंडवायचं लगेच नाही. ते सामान्य माणसाच्या दुःखाशी तुम्ही जवळीक साधा, त्याचे प्रश्न जाणून घ्या. आणि म्हणून निश्चितपणानं हे अभियान या राज्याच्या महसूल मंत्र्यांनी घेण्याचा निर्णय घेतला. मी बावनकुळे साहेबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून काही वाटप, किटचं वाटप आपण या ठिकाणी करणार आहोत. बचत गटांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण चांगली आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून मी परत एकदा प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो. आपण हा चांगला कार्यक्रम, चांगलं नियोजन करू. आज देवाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व दादांच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही नीटनेटका कार्यक्रम घेऊन दादा आणि देवाभाऊ एक समाजाचं सेवा व्रत घेऊन निघालेले दोन व्यक्तिमत्व आहे. आणि आपण ही सेवा अखंडपणे चालू ठेवण्याचा एक खऱ्या अर्थानं आज इथं आपण निश्चय केला आहे. मी प्रांत साहेबांना सांगेन की SIच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदाराची नोंदणी हे कशी होईल या दृष्टीनं आपण त्याच्याकडे चांगलं दक्ष पद्धतीनं लक्ष देऊया. काय काय नोंदणी अधिकारी कुठंतरी कोपऱ्यात बसतील, कुठं तर घरात बसतील आणि तिथनं नोंदणी करते. त्यांना सांगा की आपल्याला 3 वेळा मतदाराच्या दारात जायचं आहे, त्याची माहिती घ्यायची आहे. कारण त्याचं नाव यादीला राहता कामा नये, एकही मतदार राहू नये याची काळजी खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी प्रशासन म्हणून निश्चितपणानं घ्यावी लागेल. आणि त्याही दृष्टीनं आपण घ्यावी. परत एकदा मी सगळ्यांना आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.